आपण आजच्या दिवसात आणि इथून थोडासा स्पीडअप देखील करायचंय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक सिंगल धाव इथे पहिल्या बॉलवर कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर सगळ्या प्लेयर्सनी तयार राहायचंय. यानंतर आपण लगेच सुपर 8च्या मॅच इथे चालू करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची. सर्व संघांना एक विनंती आहे की आपले जेही प्लेयर्स असतील त्यांनी तयार राहायचे. चला दोन्ही संघाचे एक एक खेळाडू इकडे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे आपले अतिरिक्त एक खेळाडू इकडे पाठवायचे आहेत. 2 धावा. यावेळी स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न सफल झाला. फेकून दिले बॉल असताना निघून गेला. 4 धावांसाठी येतोय चौकार. ये मेरा शहर ये मेरी डगर सर पे ये आकाश मेरा है घर. यावेळी जर पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळलाय. एक सिंगल धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि 3 चेंडूच्या अखेरीस माफ करा 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत जाऊन पोचली गेली ती 7 या आकड्यावरती. 4 चेंडू अखेरीस 7ला आहे की सध्याची परिस्थिती आपण विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. 4 चेंडूत आणि तब्बल 7 धाबा इथे मात्र विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे आहेत. त्यावेळेस एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर 8 या धावसंख्येवरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. धाबा फलकावरती आपण पाहू शकतात 8 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत आणि एक विकेट इथे मात्र निर्णायक मिळवली गेली आहे. आधी शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं गौतम हा गोलंदाज आपण पाहू शकतायत या विकेटच्या पटलावरती आणि गौतमच्या माध्यमातून इथून कशी गोलंदाजी केली जाईल. शेवटचा बॉल गौतम टॅप केलंय परंतु वरची कडा आणि चेंडू निघून जातोय सरळ. विकेट चौथे पतन इथे खेळाडू होतोय बाद. विकेट मिळते. धक्का क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. धाबा फलकावरती पाहू शकतात 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 8ला 2 ही सध्याची परिस्थिती एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतायत आणि षटक इथे कंप्लीट झालंय 8ला 2. गोलंदाज नेम अशफाक. पहिला बॉल टॅप केलाय. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर ते फलकावरती जाऊन पोहोचले गेले 9 या अंकांवरती. कुणाल संघाचा कॅप्टन आहे. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तो देखील करतोय. यावेळेस आडव्या वाटण्याकड्याचा प्रयत्न इंटू द गॅप नो चान्स मध्ये पडला. जबरदस्त फटका चौकार 4 रन्स.
मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे दोन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. 13 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. 13च्या घरामध्ये जाऊन पुसली गेली. यावेळेस मात्र जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक सिंगल धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस 14 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने लावून कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला फील्ड केलं गेलं. एक सिंगल धावचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे आणि वाढ होत असताना जाऊन पोहोचली आहे ती फरकावरती. आपण पाहू शकतात 15 आकड्यावरती 1.4 चेंडूच्या अखेरीस शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवरती अशफाक हा गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील इंटू देखील आपण नोच्याच मध्ये फिल्डर पुन्हा एकदा निघून जायला सरळ 4 धावांसाठी येतोय धम्माकेदार चौकार. चार धावा इथे प्राप्त होऊन धावसंख्येचा आलेख 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 5 चेंडूच्या अखेरीस ही धावा आपल्याला पदकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल अशफाक. यावेळेस मात्र स्विचची टार्टिंग करण्याचा प्रयत्न झालाय. सफल जबरदस्त स्ट्रोक आहे. मिळतायत 4 धावा. येतोय चौकार. ताकद नजाकत आणि टायमिंग या तिन्ही गोष्टींचं समन्वय झालं आणि चेंडूला फेकून दिले सरळ 4 धावेसाठी धम्माकेदार चौकार आपण मात्र पाहू शकतायत. जबरदस्त कुणालच्या बॅटमधून जर पाहिलं तर अफलातून बॅटिंग होते. 4 चेंडू तब्बल त्याने 3 चौकार खेचले आणि एक सिंगल धाव. वैयक्तिक 13 धावांवर तो खेळतोय. कुणाल आपण पाहू शकतायत. बाक टू बाक 2 चौकार देखील आपण पाहू शकतोय. नेहाल हा गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झाला गेलाय. त्यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय परंतु बॉल लॉंगस्टॉप रिझनला निघून जातोय. येतोय इथे चौकार. लगातारचा तिसरा. मारी एंट्री यार दिल में बजी घंटियां रे जबरदस्त मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फसला गेला प्रयत्न. पंचाच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जातो वाईटचा. व्हाईट बॉल येतोय. 2.1 चेंडूच्या अखेरीस 28 ला 2 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. आता धावा फलकावरती जर पाहिला तर त्या 29 आकड्यावरती 2.1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावा 29 आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा वाईट बॉल. वाईटची हॅट्रिक इथे साजरी केली जाते. नेहालच्या माध्यमातून 3 वाईट चेंडू इथे मात्र हाताळले जात आहेत आणि धावा फलकावरती 30 आकड्यावरती एक तगड्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचल्या गेल्यात. एक निर्णायक मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर यावेळेस कडक स्ट्रोक आहे परंतु या बॉलवर देखील सिंगल धाव इथे प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र बॅटची वरची कडा आणि तदनंतर जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि एक सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट झाली आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट.
यावेळेस मात्र स्टेट फ्रॉम द ग्राउंड तुळशी गपलत आणि त्याचं भुगतान करावं लागेल. एंड मोमेंटला चेंडू निघून जातोय, येतोय दर्जेदार धमाकेदार चौकार 4 रन्स. जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. केदारच्या माध्यमातून अफलातून फटकेबाजी इथे केली जाते. ये ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना बुरत देखता है, हे तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. आणि जबरदस्त 4 धावा इथे प्राप्त झाल्यात 36 या आकड्यावरती. यावेळी सडबा पाडण्या करण्याचा प्रयत्न झालाय आणि एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाले सिंगलच्या मदतीने. जर पाहिलं तर 37 या आकड्यावरती. दोन 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 37 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला आहे आणि जर पाहिलं तर 38 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय एक चांगल्या तगड्या स्थितीमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, संयम ठेवावा लागेल. इथून जर पाहिलं तर तुम्हाला 2 ते 3 मोठे स्ट्रोक आले तर एक तगड्या स्थितीमध्ये धावसंख्या जाऊ शकते. परंतु इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमने कमबॅक केलं तर मॅचमध्ये आपण स्थिर राहू शकतायत आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील. अर्जुन हा नवीन गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झालाय. यावेळेस मात्र अडबा बाट नकलाचा प्रयत्न होता. इंटू दे गॅप ना, नो चान्स फॉर द फिल्डर. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. यावेळेस कुणालच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक चौकार. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में. जबरदस्त स्ट्रोक इथे मात्र कन्वर्ट केले जातात. कुणाल आणि केदार एकाहत्तर राशीचे 2 खेळाडू. अफलातून बॅटिंग, खोलवर टप्प्याचा लेंथ होता. या लेंथला मात्र पिक केलं एक धावेसाठी. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. धावसंख्या तब्बल 43 आकड्यावरती पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकण्याचं काम इथे केलं जाते. गोलंदाजांना लाजबाब अफलातून बॅटिंग इथे केली जाते. आणि जर पाहिलं तर याच गतीने धावा झाल्या तर 52 धावा होऊ शकत आहेत. परंतु इथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस जर पाहिलं गेलं तर एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता आतापर्यंत कंप्लीट होते. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 43ला 2 ही सध्याची परिस्थिती आपण विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत. 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र डाऊन एकचा चेंडू आहे. पंचाच्या माध्यमातून सिग्नल येतोय वाईटचा. व्हाईट बॉलने पुन्हा एकदा वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 43 नाही तर 44 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली. संयम आणि टेम्परामेंट ठेवावा लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला इथून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अडबा बाट केल्याचा प्रयत्न. इंटू द गॅप ना, जबरदस्त फटका फेकला बॉल सरळ 4 धाब्यासाठी. येतोय धमाकेदार चौकार 4 रन्स. पुन्हा एकदा जर पाहिलं तर एक सिंगल धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होतीये आणि वाढ होत असताना जाऊन पोचली गेली 49 आकड्यावरती. एक सगळा तगडा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र कडक स्ट्रोक आहे परंतु या बॉलवर देखील एकच धाव आणि तब्बल 50 धावा या फलकावरती जोडण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. आणि 51 धावांचं टार्गेट हे समोरच्या संघाच्या विपक्षात ठेवले जाते आणि ते कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे आपण पाहूयात या उत्तर राज्याच्या खेळामध्ये.
सो मच कॅमेरामॅन. आपण देखील पोहोचायचं तर आपण एक शुभ सन्मान इथे करणार आहोत. आपण पाहू शकतात या मंचावरनं एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. सन्माननीय आदरणीय मिनाजी शेख यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. तर मिनाजी शेख आपण पुढे यायचे, आपला इथे सन्मान केला जाईल. तर आम्ही आमंत्रित करतोय की मिलिंदजी सासवडकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मंचावरनं आपण एक सन्मान इथे करणार आहोत. मिलिंदजी शेख यांचा इथे सन्मान केला जातोय. आपण पाहू शकतात मिलिंदजी शेख यांचा इथे सन्मान केला जातोय. मीना शेख यांचा इथे सन्मान केला जातोय. सिंगल धाव. जबरदस्त धावांचा डोंगर आहे आणि धावांचा डोंगर असताना इथून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. कारण म्हटलं जातं ना की ज्या पद्धतीने आईबापाचे छत्र नसताना पार्क ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, 29 वर्ष तुरुंगवास बघून नेल्सन मंडेला जर तुम्हा आम्हा सर्वांना शांतीचा संदेश देऊ शकतोय, तर या मॅचमध्ये या धावा चेस का होऊ शकत नाही यावर एक प्रश्नचिन्ह उभा आहे. आणि तो प्रश्नचिन्ह सोडवण्यासाठी ही मॅच मात्र आपण पाहू शकता तब्बल 51 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि तो कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र पाहूयात. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला जातोय. सिंगल धाव, एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 3 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 3 चेंडू. यावेळी साडबा पाडणं करण्याचा प्रयत्न इंटू ते आपला चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय आणि जाता जाता बॅटरला 4 धावा देऊन जाईल. येतोय धमाकेदार चौकार. निकला ओ गड्डी लेके. थँक्यू सो मच. आरिशा बॅटमधून या दर्जेदार 4 धावा इथे प्राप्त झाल्यात. कारण म्हटलं जातं ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस तुम्हाला नक्की देऊ शकतं. तसे तुमचा आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि या संघर्षपूर्वी 4 धावा आपण देखील मात्र पाहिल्यात. आणि या 4 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. 4 चेंडू अखेरीस. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पाटणं त्याच रिझनमध्ये, परंतु क्षेत्ररक्षण झालंय आणि रोखलं जाते. 5 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावा 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय बेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल, कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे आणि या मॅचमध्ये तुला प्रयत्न देखील करावे लागणार. यावेळी साडबा पाटणं पुन्हा एकदा इंटू ते की आपण पुन्हा एकदा हा चेंडू निघून जातोय. 4 धाब्यासाठी येतोय दर्जेदार चौकार. अमन हा गोलंदाजी ट्रॅक पण मारी आणि गौतम ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. चला स्पीडअप करायचंय. मारी स्ट्राईक करेंटकडे आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर अमन हा गोलंदाजी ट्रॅक पण सज्ज झाला गेलाय. अमरच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल. पहिला बॉल अमनच्या माध्यमातून विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. अमन इथून कशी गोलंदाजी करेल हे आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे.
त्यामुळे स्विच शीट अटेंड करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या बॉलवर देखील एक सिंगल धाव पंचांच्या माध्यमातून नोचा सिग्नल दिला जातोय. 9+1 एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 14 या अंकांवरती, माफ करा, 14 अंकांवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल दिला जातोय. एकंदरीत जर पाहिलं तर वाईटच्या मदतीने अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 15 आकड्यावरती. यावेळेस स्विच शीट अटेंड करण्याचा प्रयत्न बसलाय. तुम्हाला एसटी दाखवली आणि ती सहजतेने दाखवली. विकेटचं पतन, खेळाडू बाद. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास मास. फिर से बोलो. इसकी पैंट भी है मास, इसकी शर्ट भी है मास, इसके मसल में मास, ये है मास. देख लो. थँक्यू सो मच. चला, आपला 12 खेळाडू पाठवायचंय. सातत्याने आपणास सांगितलं जातंय. नेहाल, त्यावेळेस जर पाहिलं तर सॉफ्टने केला एक सिंगल धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला गेला, परंतु एक सिंगल धाव आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफली कंप्लीट केली जाते. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 16 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. त्यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न फसला जातोय का? पंचाच्या माध्यमातून नोचा सिग्नल दिला जातोय. नो चेंडू येतोय. 17 या अंकांवरती धावसंख्या आपण पाहू शकताय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 17-1 ही सध्याची परिस्थिती. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण काय खेळण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण 15च्या माध्यमातून सिग्नल व्हाईटचा येतोय. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. 18-1 ही स्थिती आपण पाहू शकतात. लेंथ खूप बिघडली जाते गोलंदाजीची. 7 मिनिटं आणि 40 सेकंद आपण पाहू शकतायत. त्यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण काय एक्झिक्यूट केला गेला. निघून गेला सरळ. येतोय धमाकेदार चौकार, 4 रन्स. दोन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकतात 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहत आहेत. दोन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय 23 आकड्यावरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. सातत्याने चुक्या आपण पाहू शकतायत अमनच्या माध्यमातून घडतायत आणि खूप खराब कामगिरी इथे पाहायला मिळते. 24 आकड्यावरती धावसंख्या पाहू शकतायत. 2 चेंडू इथे कंप्लीट केले गेलेत आणि तब्बल 2 चेंडूत 12 धावा खर्च केल्या गेल्यात अमनच्या माध्यमातून.
यावेळेस देखील एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न झालाय का? चोवीस आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चोवीस आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण काय एक्झिक्यूट केला गेला आहे आणि निघून गेलाय सरळ. पंचाच्या मधून नोचा सिग्नल देखील दिला जातोय. 9+1 एकंदरीत 2 धावा. आता स्पेशर आहे आणि तोच स्पेशर कुकरमध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तोच स्पेशर मैदानात आला तर खेळाडूंची तारांबळ उडताना पाहायला मिळते. 26 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि 3 चेंडूचा खेळ 5 मिनिटं शिल्लक आहेत. 15-25 ची गरज. निर्णायक मॅच. नेहल आणि मारी आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आपण पाहू शकतात गोलंदाज नेहाल. यावेळेस देखील इंटू द गॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला रोखलं जाते. एक सिंगल धाबी ते कन्वर्ट केली जाते. 4 चेंडू अखेरी 27. चौदाला 24 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात जिंकण्यासाठी. 27 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक. यावेळेस आडवा वाटण्या करण्याचा प्रयत्न. इंटू ते आपला जबरदस्त स्ट्रोक आहे परंतु एंड मुवमेंटला चेंडूला रोखलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे आणि एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर ते फलकावरती जाऊन पोहोचलंय. 28 आकड्यावरती 28ला 1. सार्थक 11 यांच्याकडून जर पाहिलं तर या फील्डसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळी स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाबे इथे कन्वर्ट केली जाते. या सिंगल धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 29ला 1 आणि आता जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 चेंडूत 22 धाब्याची गरज. दोन मिनिटं 40 सेकंद राहिलेत. एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपण पाहू शकतात त्या जाऊन पोचल्या गेल्यात 30 या आकड्यावरती. बॅटची वरची कडा आणि ते घडतंय काय तर विकेटचं होते पतन. इथे खेळाडूला बाद व्हावं गेले. खेळाडू बाद.
2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकता 30 आकड्यावरती. आणि नवीन बॅटर मैदानात अर्जुन, हा बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस डाऊन द लेगचा चेंडू आहे. पॉईंटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पंच पुनश्च एकदा आमच्या समवेत सातत्याने जोडले जात आहेत. 31 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ अखेरीस 10 चेंडू 20 ची गरज. यावेळेस कडक स्टोक बॅटच्या रडारमध्ये आलाय. स्वीट वॉइस आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि फेकून दिले बॉल सरळ 4 धावेसाठी येतोय दर्जेदार चौकार. 4 रन्स. अभी मजा आएगा ना भिड़ो तुफान अपनी यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र पुल्लार लाईनच्या चेंडूला पिक करत असताना जर पाहिलं तर तुमचा टायमिंग इथे संपला आहे. टायमिंग संपलेला आहे. एक खेळाडू तुम्हाला बाहेर पाठवावा लागेल. 8 बॉल आणि 15 ची गरज. 8 चेंडू आणि 15 धावेची गरज. आठ चेंडू 15 ची गरज. धावसंख्या 36 आकड्यावरती. 8 चेंडू आणि 15चं समीकरण इथे फलकावरती जोडले गेले. नेहल क्षणे आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आणि अर्जुन देखील खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. त्यावेळी स्टॉप केले गेले. चेंडू निघून जातो. नो स्टॉप लॉंग स्टॉपला आणि जाता जाता बॅटरला 4 धावा देऊन जाईल. येतोय धम्माकेदार चौकार. 4 रन्स. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. 5 चेंडूच्या करी 40 आकड्यावरती. 7 चेंडू आणि 11चं समीकरण. 7 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 11 रन ऑन विन अशी स्थिती आपण पाहू शकतायत. 7 चेंडू तब्बल 11 धावसंख्येची गरज आहे. इथून जबरदस्त कमबॅक इथे केला जातोय. एक बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग. त्यावेळेस जर पाहिलं तर एक सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. सिंगल धावे इथे कन्वर्ट केले जाते. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. आपण 41 धावांचा पाठलाग इथून करायचे. 7 चेंडू तब्बल 10 धावसंख्येची गरज. काही जीत बाकी है, काही हार बाकी है. अभी तो इरादों का पूरा इम्तिहान बाकी है. आणि इथून जर पाहिलं तर 41 धावा. अभी तो चले नए मंजिल की ओर. हे की तो पन्ना पलटा है. अभी नेहल नाम की पूरी किताब बाकी है. आणि इथून जर पाहिलं तर नेहलच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते हे देखील मात्र पाहायचं आहे. 6 चेंडूत तब्बल 10 धावसंख्येची गरज. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा आपटका होता, परंतु प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाले. 5 चेंडू अखेरीस 10 या धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहू शकतायत. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःची सावली ही मॅच जर पाहिली तर विन केली तर सार्थक रेल्वे यांच्याकडून जर पाहिलं तर तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलं जाईल.
कैलाससाठी हे पारितोषिक इथे दिलं जाते, कारण गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय. जो सब करते हैं विकेट वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, और हमसे बच के रहना मेरी जान, नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है. थँक्यू सो मच. जबरदस्त इथे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. तब्बल 6 चेंडू 10ची गरज असताना चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण म्हटलं जातं ना मित्रांनो की झाडावर बसलेला पक्षी ती फांदे अडल्यावर कधीच डगमगत नाहीत, तो त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या हातावर आणि मनगटावर विश्वास ठेवतोय, आणि तोच विश्वास इथे दर्शवला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. आपलातून गोलंदाजी इथे केली जाते. 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. आपलातून गोलंदाजी इथे केली जाते. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण निर्णायक मॅच आहे आणि या मॅच मध्ये काय लाजबाब गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहू शकतात यावेळेस. चांगला बॉल गुड बॉल, जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. डॉट चेंडू येतोय आणि विकेट देखील प्राप्त झाली. आता 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. 41ला 4. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, जबरदस्त इथे शैलेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय आणि जबरदस्त बॅटर नेम. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आपण पाहू शकतायत कैलासच्या माध्यमातून. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे आणि चेंडूला अडवलं जाते आणि एकच धाव. लाजबाब गोलंदाजी, क्या बात आहे, जबरदस्त. आणि इथून जर पाहायला गेलं तर नो प्लस 1 सिंगल धाव. एकंदरीत या 2 धावा इथे गणल्या जातील. आता 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली होती परंतु थोडेसे कमी पडले आणि तिकडे 9 चेंडू आला. आता इथून 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिले त्या गोष्टीला महत्त्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवलाय आणि त्यातून कशी वाट काढली या गोष्टीला खऱ्या अर्थाने महत्त्व दिले जातं. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाज आणि चांगल्या पद्धतीची वाट काढली आणि इथून जर पाहिलं तर 3 चेंडू 8 धावेची गरज. परंतु एक खराब चेंडू इथे मॅचचं चित्र बदलवू शकतोय आणि ते पाहायला मिळणार आहे का. परंतु 3 चेंडू 8ची गरज असताना यावेळेस टॅप केलं गेलंय. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर एक धाव इथे गणली जाते आणि धावा फलकावरती आपण पाहू शकता 44 आकड्यावरती. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज. यावेळेस मॅच इथे ऑन झाले. जबरदस्त विकेटचं पतन होते का.
डॉट चेंडू येतोय. 1 चेंडू आणि 7ची गरज. आपण पाहू शकता शेवटचा बॉल, लाजवाब गोलंदाजी आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल या गोलंदाजाला. आपण पाहू शकता इथं त्यांच्या ओनरकडून